कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तरुण जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील काही अधिकारी जुन्या वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहाराला जाचक अटी लावून व्यावसायिकांची अडवणूक करतायत असा आरोप महाराष्ट्र क्रांती सेनेनं केलाय. या जाचक अटी रद्द करून व्यावसायिकांची अडवणूक थांबवावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र क्रांती सेनेनं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दारात निदर्शनं केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयानं जुनी वाहनं खरेदी विक्रीच्या वेळी जुन्या वाहनांच्या मालकांच्या सहीची पडताळणी करावी, त्यासाठी अन्य कागदपत्रांची मागणी करू नये. जुन्या वाहनांची खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तातडीनं ती वाहनं हस्तांतरित करण्यात यावीत. स्मार्ट कार्ड अपडेट करताना वाहनधारकांचा मोबाईल क्रमांक नसला तर अडवणूक न करता नातेवाईकांचा नंबर अपडेट करावा. HSRP प्लेटसाठी 15 ऑगस्टची मुदत असल्यानं त्यापूर्वी जमा केलेल्या कागदपत्रांना दंडात्मक आकारणी करू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी क्रांती सेनेचे जिल्हाप्रमुख उदय लाड, रघुनाथ नरके, जयसिंग चौगुले, प्रणित चित्तारी, जनार्दन पाटील, संदीप बहिरशेठ, संपत चौगुले, अरुण खाडे, समीर जमादार, विजय जाधव, राजू नंदीवाले यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.